नमस्कार, डॉक्टर दीक्षास होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक घशाचं इन्फेक्शन, एक वेगळ्या प्रकारचं घशाचं इन्फेक्शन बघणार आहोत। त्याच्यामध्ये स्ट्रेप थ्रोट हे इन्फेक्शन काय नक्की आहे आणि एक जनरली जे व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होतं व्हायरल थ्रोटमध्ये, जसं घसा दुखणे आहे, गिळायला त्रास होतो, पाणी सुद्धा काही वेळेला पेशंट पिऊ शकत नाही व थंडी ताप येतो, त्या व्हायरल थ्रोटपेक्षा हे स्ट्रेप थ्रोट म्हणजे नक्की काय हे आज आपण पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी होमिओपॅथिक उपचार पद्धती सुद्धा पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आता स्ट्रेप थ्रोट हे इन्फेक्शन जे आहे ते स्ट्रेप्टोकोकस नावाच्या बॅक्टेरियामुळे होतं। तर हे स्पेशली बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आणि हे इन्फेक्शन जनरली 5 ते 15 वयोगटातील मुलांना होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। दुसरं म्हणजे हे स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरियाचं इन्फेक्शन संसर्गजन्य आहे, एका व्यक्तीपासून ते दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे लहान मुलांना जर झालं तर घरातील भावंडांना, त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या शिक्षकांना सुद्धा होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि हे व्हायरलपेक्षा थोडंसं वेगळं आहे इन्फेक्शन। तर याच्यामध्ये हे कसं संसर्गजन्य म्हणजे कसं स्प्रेड होऊ शकतं, तर सर्दी खोकल्यातून उडणारे जे ड्रॉपलेट म्हणजे शिंतोडे आहेत त्याच्यातून हे स्प्रेड होऊ शकतं, पेशंट बरोबरच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे हे स्प्रेड होऊ शकतं आणि त्याच्याबरोबरच यामध्ये कसं होतं की याच्यामध्ये लक्षणं जी दिसतात ती त्याच्यामध्ये घशाला सूज येतेच, पण पेशंटच्या टॉन्सिलला सुद्धा सूज येते, तिथे घसा लाल होतो, टॉन्सिल्स लाल होतात, काही वेळेला टॉन्सिल्सवर पांढरे डाग यायला लागतात, तिथे पस व्हायला लागतो, पेशंटला थंडी ताप येणे, अंगदुखी आहे, डोकंदुखी आहे, अशक्तपणा वाटणे असा त्रास सुरू होतो आणि त्याचबरोबर जर हा स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया जर स्ट्रॉंग असेल तर त्याच्यामुळे पेशंटला बॉडीवरती सगळ्या शरीरावरती रॅश यायला लागतात, त्याला स्कारलेट फीवर असं सुद्धा म्हटलं जातं। त्याच्याबरोबर पेशंटला मानेमधल्या ज्या लिम्फ नोड्स आहेत, जे संरक्षक ग्रंथी असतात, त्यांना सुद्धा सूज यायला लागते। तर अशा प्रकारची लक्षणं जी आहेत ती व्हायरल थ्रोटपेक्षा थोडीशी वेगळी अशी या स्ट्रेप थ्रोटमध्ये दिसतात। आता याचं निदान कसं केलं जातं, तर याच्यामध्ये थ्रोट स्वॅब म्हणजे घशामधून स्वॅब घेतला जातो, थ्रोट कल्चर केलं जातं आणि या बॅक्टेरियाचं निदान होऊ शकतं। तर आता याच्यासाठी तुम्ही घरच्या घरी काय उपाययोजना करू शकता, तर दुसरं कोणालाही घरामध्ये झालेलं आहे तर आपल्याला होऊ नये, किंवा जर ज्या व्यक्तीला झाले त्यांनी सुद्धा कोमट पाण्याच्या गुळण्या, मीठ टाकून कोमट पाण्याच्या गुळण्या दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकता, चिमूटभर हळद टाकून दूध तुम्ही घेऊ शकताय, कोमट पाणी वारंवार घेऊ शकताय, हे तुम्ही घरच्या घरी करू शकताय। त्याच्याबरोबरच आता याच्यासाठी हा जो बॅक्टेरिया आहे तो कम्प्लिटली शरीरातून निघून जावा त्याच्यासाठी कोणती होमिओपॅथिक औषध आहेत, तर पहिलं औषध आहे बेलाडोना 30। जर तुम्हाला घशामध्ये सूज येत आहे, आलेली आहे, घसा खूप लाल झालेला आहे, कोरडा पडलेला आहे, घशामध्ये खूप जास्त हीट शरीरामध्ये निर्माण झालेली आहे, अशा प्रकारची लक्षणं आहेत, तर त्याच्या आणि सडन आणि व्हायलंट पेन म्हणजे अचानक खूप जास्त वेदना घशामध्ये होतात, एकदम सिव्हिअर पेन असेल तर अशा वेळेला तुम्ही बेलाडोना 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब दुपारी, 3 थेंब रात्री असं दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय आणि तुमची जी वेदनांची जो त्रास आहे जो जसा कमी होईल तसं हे औषध तुम्ही 2 दिवसातून 2 वेळा सुद्धा चालू ठेवू शकताय। त्याच्यानंतर नंबर 2चं औषध आहे मग सॉल्ट 30। याच्यामध्ये तुम्हाला जर तोंडामध्ये वास येणे आहे, तोंडामध्ये लाळ जमा होणे आहे आणि त्याच्याबरोबर टॉन्सिल्सवरती पांढरे डाग आलेले आहेत, तिथे पस निर्माण झालेला आहे आणि रात्रीच्या वेळेस तुमचा स्पेशली त्रास वाढत असेल तर अशा वेळेला तुम्ही मग सॉल्ट 30 हे औषध घेऊ शकता। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री असं दिवसातून 2च वेळा घेऊ शकताय, डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकताय। नंबर 3चं औषध आहे हिपारसल्फ 30। आता हिपारसल्फ 30 याच्यामध्ये घशामध्ये काटा टोचल्यासारख्या वेदना होतात, घसा खूप कोरडा पडतो, त्याच्यामध्ये सुद्धा पेशंटच्या घशामध्ये जो टॉन्सिल्सला सूज झालेली आहे त्याच्याबरोबर पस सुद्धा निर्माण झालेला आहे, तर अशा केससाठी हिपारसल्फ 30 हे अतिशय उपयुक्त औषध आहे। हे सुद्धा तुम्ही 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री असं दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय, डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकताय। नंबर 4चं औषध आहे फायटोलेका डिकॅन्ट्रा 30। आता याच्यामध्ये तुम्हाला जर उजव्या बाजूला स्पेशली त्रास आहे, उजव्या बाजूचा घसा जास्त दुखत आहे, तिथे खूप वेदना आहेत, घसा कोरडा पडत आहे, त्याच्याबरोबर गिळताना पेशंटला खूप त्रास होत आहे, लाल झालेला आहे, तर अशा वेळेला तुम्ही फायटोलेका डिकॅन्ट्रा हे औषध घेऊ शकता। हे 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता, हे सुद्धा तुम्ही दिवसातून 2 वेळा घेऊ शकता, 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री, डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकता। अशी
होमिओपॅथिक औषधं आहे जी या स्ट्रेप थ्रोटची अतिशय उपयुक्त आहे. तुमची काही केस हिस्ट्री वेगळी असेल तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं जरूर घेऊ शकता. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.